नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. झी मराठीवर खूप महासंगम असा भव्य दिव्य असा मंगलमय असा सोहळा सुरू आहे आणि त्या सोहळ्यातला सगळ्यांचा आपला लाडका असा जयंत आज आपल्यासोबत आहे. खूप छान असा नवरदेव रेडी आहे, खूप मस्त दिसतोयस. मला सांग, नवरीला पहिलं मिस किती करतोयस? कारण आता ती नाही आहे, ती शूटमध्ये आहे. ती आता शूटला गेली आहे, नवरी पळाली आता आपल्या हातून. पण आता त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही, कारण का महासंगमचे एपिसोड द्यायचे आहेत आणि 1.5 तासाचे सगळे एपिसोड आहेत. तर खूप कट टू कट आम्ही शूट करतोय इथे. येस. नवरीबद्दल काय सांगशील? आता नवरी तर नाहीये, पण तू तिला बघितलंयस, काय सांगशील? कसा तिच्याकडे बघितल्यावर फर्स्ट रिॲक्शन तुझी काय होती? जे जयंतला बघत्या क्षणी तिच्याशी प्रेम झालेलं ना, त्याच प्रकारे म्हणजे तेवढी त्या लेवलला ती नटलेली आहे आज आणि खूप सुंदर दिसते खरंच. आणि दिव्या ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून पण ती खूप छान आहेच दिसायला. तिच्यावर सगळे कपडे खूप छान दिसतात, तिची स्माईल एवढी छान. सो त्यामुळे ती खूप छान, म्हणजे अगदी सगळ्यांना जशी नवरी हवी असते तशीच ती दिसते. येस. तुला कसं वाटतं ह्या नवरदेवाच्या लुकमध्ये? काय सांगशील स्पेशल असं? काय असं आवर्जून सांगितलंस की आज मला हे कॅरी करायचे किंवा आवडेल कॅरी करायला? असं नाही, हे कपडे म्हणजे खूप छान प्रकारे, पहिली गोष्ट आमच्या स्टायलिस्टने शाल्मली आहे आणि झीचे त्यांचं जे जॉईंट ऑपरेशनच आहे हे मी एका पद्धतीने बोलेन, त्यांनी खूप हँडपिक्ड केले आहेत आणि खूप चांगलं सजवलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल. आय डोंट नो मी कसं दिसतंय. नाही, खूप छान. थँक्यू. बट त्यांची मी खरंच झी मराठीच्या कम्प्लीट टीमची मी म्हणजे त्यांना कॉंग्रॅच्युलेट करेन. आणि त्यांनी एवढी आमची दाद घेतली आहे. महासंगम एपिसोड बनवणं सोपं नसतं. त्यातल्या त्यात आम्ही आज आउटडोअर लोकेशनला शूट करतोय, पुण्यात नंदमहालला. सगळा 250 ते 300चा क्रू आहे हा इथे आणि सगळे दिवस रात्र मेहनत करतायत सो दॅट 1.5 तासाचे एपिसोड जे आहेत महासंगमचे, पारू आणि लक्ष्मी निवासचे, ते एकत्र पोचावे आणि लोकांना आवडावे. तर खरंच त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि लोकांना मी म्हणेन की तुम्ही हे एपिसोड्स मिस करू नका. येस, नक्कीच. आता आम्ही जयंत बघितलं की त्याला स्वप्न पूर्ण करायला आवडतात आपल्या, म्हणजे जी कोणी होणार आहे पार्टनर. तर असं कोणतं अजून आम्हाला काही स्पेशल असं सरप्राईज बघायला मिळणार आहे का, जे प्लॅन केलंयस तू? आता मुळात हे लग्न म्हणजेच ॲज अ सरप्राईज आहे तिच्यासाठी आणि लोकांसाठी हे सरप्राईज असणार आहे. कारण का आजच्या प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल की आदित्यला मिळणार आहे हा पॅलेस की मला मिळणार आहे लग्न कार्य करायला, ते तुम्हाला या आजच्या एपिसोड पासून कळेल. ते सरप्राईजच राहू दे. त्यासाठी लोकांनी सगळ्यांनी एपिसोड बघावा हेच मी विनंती करतो. नक्कीच. तर जाता जाता नवरदेवांचा एक उखाणा होऊन जाऊ दे. आता लग्नाच्या याच्यात उभं तर तुम्ही राहणारच आहात. उखाण्यामध्ये मी अजून थोडा मास्टरी केली नाहीये, पण थोडासा मी एक कॉमन उखाणा मी सगळ्या लग्नात ऐकलेला आहे, तोच मी म्हणेन. आणि तुम्हाला जज करशील, सगळेच जज करणार. हाच मला एक येतो. भाजीत भाजी मेथीची, जान्हवी माझी प्रीतीची. येस. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगून जाशील? सगळ्यांना हेच सांगेन की आम्ही खूप छान प्रकारे हा महासंगमचा एपिसोड, हे 6 एपिसोड्स घेऊन आलो तुमच्यासाठी. तर आवर्जून बघा. जान्हवी आणि जयंतचं लग्न कार्य आहेच, त्यांचा लग्न सोहळा आहे. त्याचबरोबर आदित्य आणि अनुष्काचं साखरपुडा आहे. तर हे असे 2 मंगल कार्य घडतात, भव्य मंगल कार्य. तर पाहायला विसरू नका. आजपासून 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत पारू आणि लक्ष्मी निवासचा हा महासंगम झी मराठीवर 7:30 वाजता. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.